माण तालुक्यातील अवैध खडी क्रशर पुन्हा एकदा रात्रीच्या अंधारात धडधडाट करत सुरू असल्याने तहसीलदार साहेब, तुम्हाला माणमध्ये सुरू असलेल्या अवैध खडी क्रशरचा धडधडाट ऐकू येत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमधून उपस्थित होत आहे। अवैध खडी क्रशर रात्रीचे सुरू असल्याचे जाणूनही महसूल प्रशासन, खनिज विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा गाढ झोपी गेल्याचे चित्र माणमध्ये दिसत आहे। यापूर्वी अनेकदा या क्रशरवर मोठ्या कारवाया करून त्यांना सील लावण्यात आले। तसेच महसूल प्रशासनाकडून अवैध क्रशरचे वीज कनेक्शन कट करण्याचे आदेशही देण्यात आले होते। तरी सुद्धा अवैध खडी क्रशर पुन्हा सुरू कसे झाले? अवैध क्रशर धारकांना कोणाचे आशीर्वाद लाभले आहेत? हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। वीज कनेक्शन बंद असतानाही रात्रीच्या अंधारात चालणारे हे क्रशर शासनाला कोट्यावधींचा तोटा पोहोचवत आहेतच, तर दुसरीकडे परिसरात धूळ, आवाज आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत। आजपर्यंत महसूल प्रशासनाची कारवाई फक्त कागदोपत्री राहिली असून वस्तुस्थिती पडताळून पाहिली असता अवैध क्रशर धारकांचे रात्रीच्या अंधारातील साम्राज्य ठळकपणे दिसत आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळच्या अवैध क्रशर धंद्यांवर तात्काळ बंदी घालून छापे टाकले जाणार का? महसूल प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई संदर्भात ठोस पावले उचलते का? रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध क्रशरवर कारवाई करण्यासंदर्भात महसूल प्रशासनाचे डोळे उघडणार का? याकडे संपूर्ण माण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे।